असा मोकळा श्वास घेता येतोय मला. होय ग मम्मी, कशी आहेस? मी खूप खूप खुश आहे. पुढे आणि हॅपीएस्ट वुमन इन द वर्ल्ड. का अगं कारण कसं खास आहे. आज आमचे सासरे बुवा परमपूज्य प्रभाकर दीनानाथ घोरपडे गेले वृद्धाश्रमात कायमचे. संतोष केलाय त्यांना वृद्धाश्रमात सोडायला. नाही आम्ही नाही जबरदस्ती केली त्यांना वृद्धाश्रमात जायची. त्यांनीच निर्णय घेतला वृद्धाश्रमात जायचा. सुखदेवासून कोटला गेला. नाहीतरी तुला पाचवडीला हॉस्टेलला ठेवल्यापासून आम्हाला त्यांचा काहीच उपयोग नव्हता. नुसता खायला कार आणि मुलीला कार. आणि तसं पण आम्हाला नवरा बायकोला फिरायला जायचं म्हटलं तर माझा प्रश्न संतोषी सुरू पाहिजे. मनीषा बाबांचं काय, त्यांच्या जेवण पाण्याचं काय, नुसता वैताग आला होता. मम्मी मी संतोषला सांगितलंय बाबांना वृद्धाश्रमात सोडल्यावर आपल्याला मनीषा सिंगापूरची तिकिटे घेऊन येईल. तसेही किती वर्ष झाले आम्ही महाबळेश्वरला पण निघून नाही झालं फिरायला. बरं झालं बाई एकाची आपल्या मागची पिढा गेली निघून. नंतर निवांत गप्पा मारतो. बाबांसाठी माझ्या हात उचलण्याची हिंमत केलीस. अगं तू माझे नुसते बाबा नाही आहेत ग, परमेश्वर आहेत ते माझे परमेश्वर. अगं देव आहेत ते माझे देव. मनीषा मी अनाथ होतो ग, मी मूर्ख होतो. आज कुठेतरी रस्त्यावरती भीक मागत फिरलो असतो. लोकांनी उखेड्यावर फेकलेल्या त्या अन्नावरती जगत असतो मी. तर या बाबांनी मला दत्तक नसतं घेतलं ग. मला त्या कमलाकर काकांनी सांगितलं. अगं त्यांनी मला खूप प्रेम दिलं, मला जीवापाड जपलं ग बाबांनी. अगं हे सगळं कुणाचं आहे? त्यांचंच तर आहे ना. हे घर, माझं नाव, अगं माझी ओळख, माझी समाजामधील प्रतिष्ठा सगळं त्यांचंच आहे. आणि तुला माहिती आहे मनीषा, आपला हा जो सुखी संसार आहे ना, हा फक्त बाबांमुळेच आहे ग, बाबांमुळेच आहे. तुला वाटतं की तुझ्या बाबांनी माझ्यासारख्या अनाथ मुलाच्या हातात तुझा हात दिला असता? वाटतं का? नाही ना. अगं त्या कमलाकर काकांनी जर मला सांगितलं नसतं ना तर मी माझ्या परमेश्वरापासून आयुष्यभर वंचित राहिलो असतो. अरे मी माझ्या बाबांना, माझ्या देवाला त्रास देत राहिलो असतो. पदोपदी त्याचा अपमान करण्याचं घोर पाप करत राहिलो असतो मनीषा, घोर पाप करत राहिलो. संतोष, खरं तर मीच बाबांना खूप त्रास दिला. मी त्यांना लोकांसारखं वागत होते. त्यांना भाजीपाला आणायला, दूध आणायला, लाईट बिल भरवायला पाठवायचे. पण त्यांनी कधीच मला उलटा शब्द बोलला नाही. चिडणं, रागवणं त्यांना कधीच माहित नव्हतं. त्यांनी ते शांतपणे सहन केलं. संतोष, मी चांगली सून नाही होऊ शकते. खरंच आता मलाच माझी लाज वाटते. मी पापी आहे. मी बाबांसारख्या परमेश्वर नाही होऊ शकते. खरंच मला नरकात पण जागा मिळणार नाही. मला नरकात पण जागा मिळणार नाही. मला माफ कर संतोष. मी काय तुला माफ करणार ग? आणि मी कोण आहे तुला माफ करणार? अगं मी तरी कुठे त्यांचा मान ठेवलाय, त्यांना चांगलं वागवलंय ग? नाही मनीषा. अगं जेव्हा मी निराधार होतो, अनाथ होतो, त्यावेळेला त्यांनी मला आधार दिला. आणि आता जेव्हा त्यांना आधाराची गरज होती ना, तेव्हा मी त्यांना निराधार केलं. संतोष, जर आपण बाबांना जाऊ परत आणायला, मी त्याची माफी मागेन. त्याच्या पायावर डोकं ठेवून त्याची माफी मागेन. आणि तो परत माफी मागत आहे, तोपर्यंत माफ करणार, घरी परत येणार नाही. शक्य नाही, ते येणार नाही घरी आता. नाही येणार ते परत घरी. काय येणार नाही, त्याला यावंच लागेल. आपण त्याला जिंकूच इथे
शपथ घालू निदान चिकूसाठी तरी त्यांना यावं लागेल. ते नक्की येतील घरी परत. नाही ग नाही मनीषा, ते खरंच घरी परत येणार नाही. तुला काय वाटत? अगं कमलाकर काकांशी बोलल्यावर मी बाबांच्या खोलीत गेलो होतो. अगं त्याचे पाय धरून त्यांची माफी पण मागितली ग मी त्यांना म्हटलं बाबा बाबा चला ना घरी बाबा बाबा माझ्याकडून चूक झाली बाबा चला ना घरी. नाही ग त्यांनी नकार दिला आणि काय म्हणाले माहितीये मनीषा? ते म्हणाले मी आता त्या घरी परत येणार नाही. आता हे वृद्धाश्रमच माझं घर आहे. हा परिवारच आहे माझा. आता संतोष तू आणि मनीषा सुखाने संसार करा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या बरोबर आहे. आणि काय म्हणाले माहितीये? ते म्हणाले की मी जो शेवटचा श्वास घेईन ना तो या वृद्धाश्रमातच असं म्हणाले ग आणि शांतपणे निघून गेले ग तिथून. पण संतोष चिकू उद्या परत आला आणि त्यांनी विचारलं की बाबा कुठे? तर आपण त्याला काय उत्तर देणार? आपण जाऊया बाबांना परत आणूया. त्यांनी यावंच लागेल घरी. ते येणार ग ते परत. हा बोला ना कमलाकर काका. हा काय कधी कसं कुठे बाबा? काय झालं संतोष? काय झालं? बाबा काय झालं आपल्या बाबांना? मनीषा आपले बाबा आपल्याला सोडून गेले ग. बाबा त्याला आठवायचं मनीषा ते विराचं दुःख नाही सहन करू शकले. मनीषा मी पुन्हा एकदा अनाथ झालो. मी पोरका झालो मनीषा. मी पोरका झालो. हे परमेश्वरा हे विधात्या तू असं का केलंस रे? अरे कमीत कमी आम्हा दोघांना पश्चातापाची संधी तरी द्यायची होती. असं का केलंस बाबा?